सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत आमसूलची कढी। तर आमसूल हे बहुउपयोगी आहे हे सर्वांनाच माहिती आहे। आमसूल खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारत असते आणि आपल्याला अजूनही त्याचे भरपूर फायदे आहेत, जसे की वजन कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो। जर कधी आपल्याला ॲसिडिटी झाली असेल तेव्हाही आपण आमसूलचा उपयोग करत असतो आणि त्याचा उपयोग करूनच आज आपण गोड आंबट अशी कढी बनवणार आहोत। तर ही कढी खायला अगदी चविष्ट लागते, गोड लागते, आंबटही लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पाहिजे ही गोड आंबट कढी, आमसूलची कढी। चला तर बघूया याची प्रोसेस कशी करायची। मी इथे एक लाल मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडा लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, आमसूल पाण्यात भिजवून ठेवली होती मी 2 तास आधी। आपल्याला आंबट आमसूल घ्यायची आहे, गोड नाही घ्यायची आहे, ती मी 2 तास आधी पाण्यात भिजवून ठेवली होती। एक मोठी वाटी फुल गूळ घेतलेला आहे, नंतर एक छोटी वाटी अर्धा वाटी मी इथे बेसन घेतलंय, तूप घेतलंय फोडणीसाठी। आता आपण आधी ही 2 हिरव्या मिरच्या आणि जो लसूण घेतलाय तो ठेचून घ्यायचा आहे। चला आपण आधी त्याला ठेचून घेऊया। आणि थोडं आलं घेतलंय, आता मी इथे लाकडाच्या भांड्यात म्हणजेच बडगीमध्ये मिरची, लसूण आणि आलं छान बारीक ठेचून घेत आहे। नंतर आपण जे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यात मी तेवढंच 1 वाटी पाणी घेऊन ते बेसन पीठ छान हलवून घ्यायचं आहे। आपल्या बेसन पिठात आपल्याला अजिबात गाठी राहू द्यायच्या नाहीये, छान त्याला फेटून घ्यायचं आहे। मी इथे हाताने फेटते, तुम्ही चमच्याने फेटू शकता। एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला, त्याच्यात अजिबात आपल्याला गाठ ठेवायची नाहीये। तुम्ही पाहू शकता अशी त्याची कन्सिस्टन्सी हवी, इथपर्यंत आपण त्याच्यात पाणी टाकून घेतलंय। आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे भांडं, आता त्याच्यात आपण तूप टाकून घेणार आहे। एक चमचा आपण तूप टाकून घेतलंय, गावरान तूप टाकलंय मी इथे। गावरान तुपामुळे आपल्याला कढीची टेस्ट ही खूप छान मिळते। तूप तापू द्यायचं आहे आपल्याला आणि तूप छान तापलं की आपण त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। आता मी याच्यात जिरं टाकून घेतलंय, ते छान आपल्याला तडकू द्यायचं आहे। नंतर आपण 5-6 पाकळ्या घेतल्या लसणाच्या, त्या मी इथे अशा बारीक कापून घेतल्या, त्या मी आता त्याच्यात टाकून देणार आहे फोडणीमध्ये। आता मी जो कढीपत्ता घेतला होता तो टाकून देणार आहे। आता मी जो ठेचा बनवून घेतला होता तो ठेचा टाकायचा आहे। आपल्याला याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। नंतर आपण जी एक मोठी मिरची घेतली होती लाल, तिचे मी इथे 4 भाग करून घेतली, ते टाकून घेणार याच्यात। हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। आता मी तिच्यात जे आपण आमसूल 2 तास आधी भिजवून ठेवलं होतं ते पाण्यासकट आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे। हे झालं की आपल्याला त्याच्यात आपण जे बेसन भिजवून ठेवलेलं आहे इथे ते आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ही कढी अत्यंत सोपी आहे करण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि पचनासाठी ही खूप हलकी असते।
आता आपण याच्यामध्ये जो एक वाटी गूळ घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे. हो बाई, हे काय झालं टाइमचं. हे छान हलवून घ्यायचं आपण. तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही अजून याच्यात गोड ॲड करू शकता. आता आपण जितकं बेसन पीठ घेतलं होतं तितकंच पाणी मी याच्यात ओततीये. तुम्हाला जेवढी कढी पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी तिच्यात टाकू शकता. आणि सर्वात नंतर आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहे. हे छान हलवून घ्यायची जेणेकरून आपला जो गूळ होता तो सर्व गूळ विरघळला पाहिजे. मला अजून पातळ हवी आहे म्हणून मी अजून एक तेवढंच पातेलं पाणी टाकतीये. आता मी याच्यात मीठ टाकतीये. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आता पुन्हा आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली कढी किती छान दिसतीये आणि टेस्टलाही ही कढी तेवढीच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करायची आहे. आता ही आपल्याला साधारण 10 मिनिटं तरी याला छान उकळू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपली कढी इथे रेडी झालेली आहे. छान मी हिला 10 मिनिटं उकळून घेतली आहे. त्यानंतर ही अशी दिसणार आहे आपल्याला. आता ही रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी. चला तर आपण हिला सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आता मी इथे आपली आपण जी कढी बनवली आहे ती आपण सर्व केलेली आहे भरीत आणि पुरी सोबत. तोंडाला पाणी सुटते ना, या मग नक्की सर्वांनी खायला. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा.